स्वप्नील गोलगे कृपया पॅव्हेलियनशी संपर्क साधा. स्वप्नील. सिनियर 11 संघ असा असणार आहे: रुपेश पारकर, कौशल मोरे, सुशील मोरे, विरेश मोरे, अजय शिवलकर, समीर मोरे, मनोज पागदे, स्वप्नील पड्याळ, सुदेश पाटील, सचिन मांगडे, प्रशांत केळकर. मास्टरमाइंड संघ: रोहित सावंत, पंकज नागवेकर, समीर पाटील, प्रशांत मोरे, आदित्य शिताप, संकेत पड्याळ, प्रफुल्ल मोरे, सिद्धांत मोरे, उदय कोलगे, यश गावडे असा असणार आहे मास्टरमाइंड संघ. सामन्यासाठी पंच म्हणून कामगिरी करतील संदेश गावडे आणि वैभव केळकर. माझ्याबरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये दाखल झाले आहेत मंगेश मोरे. मंगेशजी स्वागत आहे. दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल मास्टरमाइंड आणि पंकज मोदी 11 यांच्यामध्ये, सिनियर 11 यांच्यामध्ये आपल्याला हा सामना पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानात दाखल होते. दरम्यान मास्टरमाइंड संघाकडून मला वाटते पंकज नागवेकर आणि त्याच्याबरोबर स्वतः कर्णधार रोहित सावंत आहे. पंचाने सामना त्वरित चालू करावा. श्रीदेवी मानाय देवी आदित्यनाथ आणि महालक्ष्मी पालखीचा औचित्य साधून ही DPLची स्पर्धा. या स्पर्धेतील हा दुसरा सामना पंकज स्मृती विरुद्ध मास्टरमाइंड. मंगेशजी हा सामना अतिशय महत्वाचा ठरणार आहे, कारण या सामन्यामध्ये विचार केला तर सिनियर 11 एक अनुभवी खेळाडूंचा संघ. हो दे ना, बरोबर अंदाज तर बरोबर. सागर, गेल्या वर्षी ज्या पंकज स्मृतीमध्ये जे प्लेयर होते, यावेळी प्रकाश नागवेकर यांनी संघ निवडून घेतला आणि पाहूया जुने जाणते फलंदाज आहेत, गोलंदाज आहेत, किती धावा पण रोखू शकतात ते पाहूया. आणि या डोकंबळे गावचं सर्वाधिक लाडका असा रुप्यादा म्हणतात त्याला, त्याने स्वतःच्या जीवावरती वन मॅन आर्मी अशी कामगिरी बऱ्याच ठिकाणी सागर केली आहे. नक्कीच मंग्यादा, कारण ज्या पद्धतीचा रुपेश पारकरकडे पहिलं षटक दिलं गेलंय. रुपेश जर विचार केला तर पहिला स्ट्रायकर गोलंदाज, कारण पहिल्याच षटकामध्ये विकेट काढण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. आणि असा हा रुपेश पारकर पहिला चेंडू घेऊन येतोय. समोर असणारे पंकज नागवेकर, युवा संघ असणारे समोर मास्टरमाइंड. पहिला चेंडू रुपेश पारकरचा, राईट हँड ओव्हर दी विकेट. पहिला चेंडू लेग स्टिकच्या बाहेर पिच होतोय आणि वाईड बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव्याने सुरुवात होते ती मास्टरमाइंड संघाची. पंकज मोदी संघ, सिनियर संघ, एक आपली सागर, रुपेश पारकर याची ख्याती आहे की स्लोअरवर बॉल फेकण्यामध्ये माहीर आहे आणि यामध्ये या षटकामध्ये तो विकेटही काढू शकतो. दरम्यान 5वा चेंडू पंकज नागवेकर यांना काही समजत नाही. प्रकाश नागवेकर यांचे चिरंजीव विरार किंग, मॅन फ्रॉम विरार, पाहूया मुंबईचा फलंदाज इथे रुपेश पारकर यांच्या गोलंदाजीवर हल्ला चढवतो का पाहूया. या षटकातील पुढचा चेंडू रुपेश याचा ऑफ. मंगेश जर विचार केला तर विकेटच्या पाठीमागे सुदेश पाटील. हा असा खेळाडू आहे की विकेट म्हणजे स्टंपला चिटकून असा उभा असतो आणि त्याची ख्याती आहे विकेट किपर म्हणून. खूप चांगल्या स्पर्धा त्याने गाजवल्या. सुदेश आणि रुपेश हे दोन्ही एकत्र खेळत असल्यामुळे बऱ्याचशा टुर्नामेंटांनी गाजवलेल्या आहेत, त्यामुळे त्यांची ख्याती आपण पूर्ण या परिसरामध्ये पाहिलेली आहे. थोडासा ऑफब्रेक गोलंदाजी पाहायला मिळते रुपेश पारकरची पुन्हा एकदा. हा चेंडू येतोय मिडॉनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तैनात नाही आणि हा चेंडू जातोय सरळ 6 धावांसाठी.
क्षेत्ररक्षक विनोद मोरे याने हा झेल टिपला होता बाहेर आणि पहिलाच षटकार इथं पाहायला मिळतोय. आता मात्र सुरुवात झाली आहे. पंकज नागवेकर मुंबईचा विरार किंग यांनी रुपेश पारकर यांना षटकार मारून आपले इरादे स्पष्ट केलेत की जवळजवळ 60 ते 70 धावांचं आव्हान एक मोठं पंकज स्मृती समोर टाकण्याचं आहे. सागर, नक्कीच ज्या पद्धतीचा खेळ पाहायला मिळतो, हल्ला केला जातोय सिनियर गोलंदाजावर. पुन्हा एकदा पंकजसाठी पुढचा चेंडू, हा देखील चांगला चेंडू होता, ऑफस्टंपच्या बाहेर पिच केला होता. पॉवर प्ले चालू आहे त्यामुळे पहिल्या षटकामध्ये फिल्डिंग डिस्ट्रॅक्शन पाहायला मिळतंय. चांगले क्षेत्ररक्षण दरम्यान मिड ऑनच्या दिशेनं विरेश मोरेचं पाहायला मिळतंय. विरेश मोरे लॉंग ऑन सीमारेषेवरती पाहायला मिळतोय आपल्याला. सुशील मोरे आता मला वाटते लॉंग ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षणात बदल केला, कारण डावखुरा फलंदाज रोहित सावंत इथे येतोय. सागर, हा जो रुपेश पारकर यांचा जो संघ आहे यांनी कित्येक स्पर्धा गाजवलेल्या आहेत आणि विरेश मोरे यांनी पण आपल्या स्वतःच्या जीवावर बऱ्याच ठिकाणी बॅटिंग म्हटली तर पॉवरफुल केलेली आहे. आणि रुपेश पारकर पण आपण जर पाहिलं तर एक मास्टर माइंड खेळाडी आहे. पाहूया पुन्हा एकदा रुपेश पारकर, यावेळी सामना करतील ते रोहित आणि एलबीच्या स्वरूपात बाद होतो. पहिला गडी बाद होतो इथं. संदेश गावडेनं अपील उंच उचललाय आणि रोहित सावंत बाद होतोय. पहिला धक्का बसतोय मास्टर माइंड संघाला. मिडल स्टंप वरती भेटले, पंचाने हात पहिला वरती बोट केला आणि बाद स्वरूपात होतोय तो. रोहित सावंत बाद होतोय. रोहित सावंत नंतर पाहूया कोणता बॅट्समन येतोय तो मैदानात. एक अतिशय महत्वपूर्ण फलंदाज रोहित सावंत स्वतः कर्णधार तंबूत परत रुपेशच्या जाळ्यामध्ये तो अटकलाय. चेंडू टाकला होता मिड विकेटच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न केला आणि तो तंबूत परततोय. पहिली सफलता मिळते रुपेश पारकरला, पहिली सफलता मिळते ती सिनियर 11 अर्थात पंकज मोदी संघाला. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि एक गडी बाद होतोय. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय तो समीर पाटील. समीर पाटील यांच्याबद्दल बोलावं तर एक हार्ड हिटर म्हटला जातो. षटकार चौकार मारण्यामध्ये बादशाह. पाटलांचा गाडा आता पाहूया किती धावसंख्या उभारतो ते. पाटलांचा बैलगाडा सुरुबन स्टेडियम वरती दाखल झालाय. स्ट्राइक वरती पोचलाय तो. यावेळी समीर सामना करेल तो यावेळेला रुपेश पारकर यांचा. गोडपदेव करून गोलंदाजीसाठी सज्ज रुपेश. रुपेश याचा चेंडू सरळ भिरकावून मारण्याचा प्रयत्न पाहूया. षटकार आल्या इरादे स्पष्ट केले. पाटलांचा गाडा आता फुल चालणार. 60 ते 70 धावांचा आव्हान. पहिल्या चेंडूवरती इरादा स्पष्ट केलाय समीर पाटीलनं. याच्यानंतरचा होणारा जो सामना आहे कल्पित 11 विरुद्ध माहिर स्पोर्ट्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 1/14. जवळजवळ 56 ते 60 धावांचं आव्हान उभं करण्याचं. आणि आमचे समालोचक सागर मायगडे टॉस साठी जात आहेत. कल्पित 11 वर्सेस माहिर स्पोर्ट्स दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. कल्पित 11 वर्सेस माहिर स्पोर्ट्स संघाचा कर्णधार. टॉस द बॉस, टॉस का बॉस प्रशांत केळकर. प्रशांत केळकर नवीन गोलंदाज येतोय दुसऱ्या षटकामध्ये. डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज पाहूया. पहिलाच चेंडू स्वेर. एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 1/15. पंकज मोदी संघाकडे एक डाव खेळला जातोय. प्रशांत केळकरला गोलंदाजीला आमंत्रित केलं जातंय, ज्याची गोलंदाजी या मैदानावरती कुणी पाहिली नाहीये. नक्कीच मास्टर माइंडला विचारात करण्यासाठी. सागर, सुरुवातीला आम्ही त्याच्याबरोबर खेळलोय. सुरेखा डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज. वय वाढलाय, वयामुळे थोडीशी प्रॅक्टिस कमी आहे, पण आपल्या अनुभवाच्या जीवावरती ते नक्कीच चांगली गोलंदाजी करू शकतील. आणि स्लोअर वन
बॉलवरती जर पाहिला आपण, ही जर खेळपट्टी आहे सागर, ही सिमेंटची खेळपट्टी आहे. सिमेंटच्या खेळपट्टीवरती तुम्ही जर जेवढे जास्त चेंडू आपटाल तेवढेच स्वर जातील. चांगला चेंडू, चांगला कमबॅक. जसं म्हटलात मंगेश दादा की तुम्ही चेंडू विकेटवरती आपटणं गरजेचं, तो थोडा बाउन्स होतो सिमेंटच्या विकेटला थोडे बाउन्स जास्त होतात, त्यामुळे नक्कीच त्याचा फायदा जर गोलंदाजाने विचार केला, टिचून गोलंदाजी केली तर नक्कीच फलंदाजाला अडचणीत आणलं जाऊ शकतं. पुढचा चेंडू, हा देखील एक चांगला चेंडू. अतिशय चांगला गेम प्लॅन इथं पाहायला मिळतोय रुपेश पारकर कडून, कारण समीर पाटील कधी प्रशांत केळकरला खेळलेला नाहीये. सागर, जर आपल्या इथले जे फलंदाज पाहिले तर फास्टरला षटकार चौकार नक्कीच मारतात. स्लोअरवर बॉल ही रुपेश पारकर यांनी रणनीती आखलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते किती यशस्वी होतात पाहूया. कारण मंगेश, सांगायची गोष्ट म्हणजे सारस्वत चषक झाला होता मुंबईमध्ये आणि सारस्वत बँकेच्या चषकामध्ये प्रशांत केळ मॅन ऑफ द सिरीज राहिला होता. अतिशय डावखुऱ्या पद्धतीची गोलंदाजी आणि फलंदाजी देखील अतिशय चांगली. आणि हा झेल होतो का पाहूया, अजय शिवलकर तिथे होता, परंतु झेल हा सुटतोय, जज करता आला नाहीये हा चेंडू. झेल घेतला असता तर प्रशांत केळकर यांना विकेट भेटली असती त्यांच्या नावावर, परंतु हा झेल अजय शिवलकर यांनी सोडलेला आहे. आणि पाहूया याचा मोठा फायदा किती उचलतात ते. प्रशांत केळकर, एक चांगली गोलंदाजी, लेफ्ट आर्म स्पिन गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला प्रशांत केळकर कडून. एक चांगला गुणी असा गोलंदाज पाहायला मिळतोय पंकज मोदी संघाकडून. फुल टॉस चेंडू होता जवळजवळ, परंतु घेता आला नाही, ऑफस्टिकच्या बाहेर पिच झाला होता. पण थोडीशी गचाळ क्षेत्ररक्षणाच्या दोरावर 2 धावा मिळत आहेत. सचिन मांगडेकडनं चूक होतीये, चुकीला माफी नाही, चुकीला माफी नाही. एक नक्कीच धावी मागात पडू शकते, कारण एक धाव संघासाठी महत्वाची ठरणार आहे. पुन्हा एकदा इस बार प्रशांत केळकर, देखने का है अगली गेंद डालने के लिए तैयार. इस बार मिसबा, बैट और गेंद का कोई संपर्क नहीं, निर्धाव गेंद निकली. बहुत ही अच्छी तरह से बॉलिंग करते हैं प्रशांत केळकर. अतिशय नियंत्रित गोलंदाजी, आतापर्यंत त्याने 3 चेंडू निर्धाव टाकले आहेत, 7 धावा केवळ खर्च केल्या आहेत. कंजूस गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा प्रशांत समीर, अतिशय सुरेख गोलंदाजी. बघायला गेला तर सिनियर म्हणजे पंकज 11 संघाने चाल खेळली होती प्रशांत केळकर बरोबर रुपेश पारकरनं आणि ती यशस्वी राहिली आहे. दुसऱ्या षटकात केवळ 7 धावा खर्च केले आहेत. म्हणजे जवळजवळ पहिल्या 2 षटकामध्ये जर पाहिलं तर 30-35 धावसंख्या व्हायला पाहिजे होती. त्या धावसंख्येवरती लगाम दिलेला आहे तो पंकज स्मृती संघाने. पाहूया यानंतरचं तिसरा आणि निर्णायक षटक कोण टाकतो ते. थोडीशी विचार विनिमय होते. ते धावसंख्या 2 षटकानंतर पाहायला मिळते. 1 गडी बाद 21, सरासरी 10.50 पाहायला मिळते. पण दुसरं षटक जे प्रशांतने टाकलं होतं केवळ 7 धावा खर्च केल्या. खरंच एक चांगली चाल खेळली गेली आणि त्याच्यावरती यशस्वी देखील राहिली ती प्रशांत केळकरच्या बाजूने. तिसरं षटक घेऊन मला वाटते समीर मोरे सज्ज होतोय. समीर मोरे पंकज मोदी संघाचा जुना खेळाडू, अतिशय चांगल्या सामन्यामध्ये त्यांना कमबॅक करून दिलंय. आता भले डोक्यावरचे केस केले असले तरी देखील या सामन्यामध्ये तो विकेट आणू शकतो हे सागर. सुरुवातीच्या पंकज स्मृती संघामध्ये फास्टर गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती होती तो समीर उर्फ बबन, राईट अम राऊंड विकेट मारा करेल तो. या वेळेला पंकज याला मुंबईकर विरुद्ध मुंबईकर, विरार विरुद्ध पाविया विरार यांच्यामध्ये चालला. राईट अम राऊंड विकेटचा सुरेख असा चेंडू, निर्धाव चेंडू जातो आहे, पण थोडीशी मिसफील्ड होते आणि एक धाव मिळते. ती मिस फिल्डिंगच्या जोरावरती 1 धाव येते. म्हणजे पण कमाल करावी लागेल मंगेशदा, कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी समीर कडनं, पेसर गोलंदाज पहिला पंकज मोदी सागर तसं पाहिलं तर पाहायला मिळतोय. रुपेशची रणनीती आहे बघा, स्लोअर बॉल आणि जास्त काय फास्ट टाकण्याचा प्रयत्न नाही. हो, जोरदार अपील आणि बाद. अतिशय चांगला चेंडू लेग स्टिकच्या बाहेर टाकला होता, परंतु अंपायरने फेटाळलाय. या आधीच्या सामन्यामध्ये पण आपण पाहिलं सागर तर लेग स्टिम्पवरचा
लेग स्टंपवरचा चेंडू सोडण्याच्या नादात 2 विकेट पडलेल्या होत्या मागच्या सामन्यामध्ये. पण समीर खरंच एक चांगली गोलंदाजी, लेग कटर गोलंदाजी पाहायला मिळते ती समीरची. पुन्हा एकदा सज्ज होतोय समीर टू समीर. हा 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 देखील चांगला चेंडू बीट होतोय. एक धाव मिळते डिक्लेअरच्या स्वरूपात. अतिशय चांगला कमबॅक समीर मोरेकडनं पाहायला मिळतोय. 3 चेंडू टाकले आहेत, केवळ 2 धावा खर्च केले आहेत. म्हणजे जर सागर जर 40 ते 45 धावसंख्येपर्यंत जर रोखलं तर सिनियर 11 पंकज स्मृतीतर्फे फलंदाजीची मोठी आहे, त्यांची तगडी फलंदाजी आहे. पुन्हा एकदा बबन याचा चेंडू. हा मात्र लेगस्टिकच्या खूपच बाहेर जातोय. पंचांचा वाईड बॉलचा इशारा, तो एक अवांतर धाव इथे मिळणार आहे. एका अवांतर धावेनं धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होतीये 24, एक गडी बाद 24. तिसरं षटक प्रगती पथात आहे. एक सूचना आहे, श्याम पारकर आणि सागर बोरकर यांनी कृपया माहिर स्पोर्ट्स संघाचा कर्णधार सुजल मोरे याच्याकडे संपर्क साधायचा आहे. आणि हा देखील चांगला चेंडू होता समीर पाटील साठी, केवळ एका धावेसाठी. अतिशय चांगली गोलंदाजी. रणनीती आखतात ते गोलंदाज बबन. एकेरी दुहेरीने काय फरक पडणार आहे. षटकार चौकार जर आले तर नक्कीच दबाव पडेल यांच्यावरती. ज्या पद्धतीने म्हटलं आता मंगेश की या स्पर्धेमध्ये प्रबळ दावेदार मानला जातोय सिनियर 11. कारण त्यांच्याकडे जसे गोलंदाज तगडे आहेत तसे फलंदाजही आहेत. थोडी फक्त फिल्डिंगचा थोडा प्रॉब्लेम होतोय सागर. क्षेत्ररक्षणात थोडासा सुधारणा करण्याची गरज आहे. पहिलाच सामना आहे, नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न करतील. पुढचा चेंडू हा मात्र उत्तुंग फटका येतोय स्क्वेअर लेग दिशेच्या दिशेनं. 6 धावांसाठी. सागर मी तुला बोललो होतो की पाटलांचा रणगाडा नक्कीच चालणार. सागर आज संपूर्ण मुंबई किंवा अनेक भागातून आलेले प्लेयर सिनियर 11 पंकज स्मृती आहे, यांच्यामध्ये थोडंसं कम्युनिकेशन नाही किंवा प्रॅक्टिस नाही, तरी हे ह्या मैदानात उतरले आहेत आणि आपला परफॉर्मन्स दाखवत आहेत. नक्कीच मंगेश त्यांची दाद द्यावी तेवढी कमी. दाद देणं गरजेचं आहे, कारण ज्या पद्धतीचा खेळ त्यांच्याकडनं पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू हा देखील उत्तुंग फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे, परंतु रनआउट करण्याची नामी संधी कौशल मोरेकडनं मिस फिल्डिंग होतीये. आणि मला वाटते दुसऱ्या षटकाचा खेळ इथं समाप्त होतोय. 2 षटकानंतर धावसंख्या पाहायला मिळते, माफ करा 3 षटकानंतर धावसंख्या पाहायला मिळते. एक गडी बाद 32 अशी धावसंख्या. या षटकामध्ये समीर मोरेनं केवळ 11 धावा खर्च केले आहेत. समीर पाटीलला जखडून ठेवण्यामध्ये तो यशस्वी राहिलाय. जर सरासरीचा विचार केला तर नक्कीच पुन्हा एकदा 10 धावांची सरासरी कायम राहिली आहे, परंतु 10.67 ची सरासरी पाहायला मिळते. परंतु दुसरीकडे जर विचार केला तर शेवटच्या षटक आणि पुन्हा एकदा एक चमत्कार पाहायला मिळतोय. डावखुरा गोलंदाज सागर, सुरुवातीचं जे पर्व होतं ते गुरुवारी चालू झालं होतं, म्हणजे साईबाबांच्या वाराने. त्यामुळे ही स्पर्धेचं औचित्य सुरुवातीला गुरुवारी होतं, त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी पार पडणार त्याबद्दल काही शंकाच नाही. आज गोलंदाज येतो स्वप्नील पड्याळ, जो याच्या अगोदरच्या जर विचार केला सिनियर 11 जेव्हा यंग खेळाडू हे होते त्यावेळी डावखुरी गोलंदाज म्हणजे आशिष नेहराची आठवण करून देणार हा गोलंदाज आहे. कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी स्टान्स त्याचा पाहायला मिळत होते. पहिला चेंडू समीर साठी लेग स्टिकच्या बाहेर, बऱ्याच वर्षानंतर स्वप्नील गोलंदाजी करतोय. सुरुवातीला हाही पिंट्या पड्या गोलंदाज डावखुरा शैलीचा पण एक नाव होतं त्याचं. या दोन्ही म्हणजे बॅटिंग आणि बॉलिंग याच्यामध्ये दोन्ही याच्यामध्ये षटकार चौकार मारण्यामध्ये पण माहिर होता तो. नक्कीच विचार केला तर मंगेश, मला इथं अजून एक सांगावंसं वाटेल, रुपेश पारकर एक पत्ते ओपन करायला लागलाय आणि या पत्त्यांवरती पुढचा संघ हा धारातीर्थ पडणार आहे. कारण यात काय शंका नाही, त्याने विचार केला होता गोलंदाजीसाठी कोण कोण येऊ शकतं, पण इथे गोलंदाज वेगळेच पाहायला मिळतात. ही चाल केवळ रुपेश पारकर आणि रुपेश पारकरच खेळू शकतो हे नक्की आहे. ज्या अनेक स्पर्धा आपल्या विजेत्या झाल्या होत्या त्यामध्ये रुपेशचीच रणनीती होती, त्यामुळेच आपण ढोकलमकरांचं नाव हे नक्कीच मोठं होतं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हा देखील चांगला चेंडू. एक धावच, एका धावेवर समाधान मानावं लागेल. आणि जर विचार केला डगआउट मध्ये बसलेला या संघाचा संघ मालक आणि ज्येष्ठ खेळाडू
प्रकाश नागवेकर याची देखील ही चालबाजी असू शकते. सागर, मी तुला बोललो होतो की ही सिमेंटची पिच आहे. सिमेंटच्या पिचवर जर स्लोअर बॉल टाकले तर फसवे जातात आणि ह्या फसव्या बॉलवरती काही एकेरी दुहेरी धाव आले तरी काही फरक पडत नाही. पाहूया झेल खाली कोणी क्षेत्ररक्षक दिसत नाहीये, परंतु दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण प्रशांत केळकरच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे लॉंग ऑफच्या दिशेनं. आणि इथं 2 धावा इथे 2 मिळतील. धावा संघासाठी वाचवल्यात त्या प्रशांतने. एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं ऑफ साईडच्या दिशेने. जर विचार केला तर कव्हरच्या दिशेने समीर मोरे लॉंग ऑफ सीमारेषेवरती पाहायला मिळतोय आणि हा देखील उत्तुंग फटका येतोय सीमारेषेवर 6 धावांसाठी. विरार किंग याच्या बॅट्स मधून आलेला दणदणीत आणि खणखणीत असा षटकार. लॉंग ऑन सीमारेषा पार करतोय षटकार. या शेवटचा आणि षटकारावरती निर्णायक षटक आहे. स्वतःच्याच बाबाकडून म्हणजे प्रकाश नार्वेकर यांच्याकडून 101 रुपयाचं प्राइज आलेलं आहे. एक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ प्रयत्न करतायत, मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला जातोय मास्टर माइंड संघाकडनं. शेवटचा आणि निर्णायक षटक चालू आहे. 44 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. थोडस महागडे षटक म्हणता येईल. 12 धावा आतापर्यंत खर्च केले आहेत. पुन्हा एकदा स्वप्नील सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. सज्ज होताना दिसतोय तो स्वप्नील अर्थात पिंट्या पड्याळ. हा मात्र चांगला चेंडू, यॉर्क लेनचा हा चेंडू. स्ट्राईक वरती आता मात्र समीर येण्याची शक्यता दिसते. एका धावेवर समाधान मानावं लागेल. कौशल मोरे कुर्ल्या राबताना दिसतोय. ह्या मॅच मध्ये अजूनही हुकमी एक्का जो सुशील मोरे होता, ज्याने अनेक स्पर्धा आपल्या गोलंदाजीच्या जीवावर गाजवल्यात, पण त्याला गोलंदाजी मार्गवर का आणलं नाही हे समजत नाही. येणारे अजूनही 4 सामने बाकी आहेत, त्यामुळे पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. पंकज मुदी एक वेगळ्या अंदाजामध्ये यावर्षी खेळता येताना दिसते आपल्याला. कसं आहे, शेर जेव्हा मैदानात येतो तेव्हा आवाज करत नाही. शेर फक्त डुरकत नाही तर तो नुसता विचार करून देखील या सामन्याचं प्लॅनिंग करू शकतो. हा देखील एक चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ सीमारेषेवरती येतोय 4 धावांसाठी. त्या 4 धावेने संघाची धावसंख्या होते ती 49 धावा धावफलकावरती दिसत आहेत. काहीसं महागडं षटक. 17 धावा आतापर्यंत खर्च झाल्या आहेत. याच्यावर नियंत्रण आणण्याची गरज होती. थोडं 3 षटकं क्षेत्ररक्षणामध्ये बदल चांगले करण्याची पडले गरज होते. आहे. 3 षटकामध्ये धावसंख्येला लगाम भेटला होता, परंतु हे थोडस महागडं षटक. पुन्हा एकदा पिंट्या, शेवटचा चेंडू. यावेळी समीर आणि याच चेंडूवरती 1 धाव इथे डिक्लेअर झोन मध्ये मिळेल आणि 50 धावा इथं मास्टर माइंड पूर्ण करतोय. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आहे 1 गडी बाद 50. समीर पाटील 15 चेंडूमध्ये 25 धावांची घणाघाती खेळी आणि पंकज नागवेकरची 8 चेंडूमध्ये 17 धावांची नाबाद अशी खेळी आणि 4 षटकांच्या सामन्यामध्ये धावफलकावरती 50 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. पंकज मुदी वर्सेस मास्टर माइंड. याच्यानंतरचा होणारा सामना आहे कल्पित 11 वर्सेस माहिर स्पोर्ट्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी टॉस का बॉस च्या दिशेने यायचं. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल. विवेक केळकर आणि माहिर स्पोर्ट्स संघाचा कर्णधार सुजल मोरे दोन्ही मित्र आहेत आणि आताच्या या सामन्यामध्ये ते लढत करणार एकमेकांसोबत. गजानन मांगडे मॅन फ्रॉम लालबाग मुंबई वरून नाणेफेकीसाठी येत आहेत. नाणेफेकीचा कौल पाहूया कोणाच्या बाजूने लागतोय. नाणेफेकीचा कौल केला जातोय आणि नाणेफेकीचा कौल लागलाय कल्पित 11 संघाच्या बाजूनं. विवेक, नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागलाय. काय निर्णय घेताय? बॉलिंग फर्स्ट. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. विवेक, काय वाटतं गोलंदाजी तुम्ही कशासाठी घेताय?
कारण कमीत कमी रन मारून रन देऊन आम्ही जिंकायचा प्रयत्न करू. कमीत कमी धावा त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतील आणि जिंकण्याचा प्रयत्न करतील. सुजल, मला विचारायचं की नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने लागला नाहीये तरी त्याच्यामध्ये तुमचं काय समाधान वाटतं? नाही, आम्हाला पहिली बॅटिंगच करायची होती. आम्ही जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू आणि आमची टीम चांगली खेळेल. नक्कीच जसा निर्णय ह्यांना पाहिजे होता, कल्पित 11 संघानं नाणेफेक जिंकली, गोलंदाजी करण्याचा निर्णय, आणि माहीर स्पोर्ट्स संघानं त्यांना फलंदाजी हवी होती ती त्यांना मिळाली. दोन्ही संघांना जे पाहिजे होतं ते मिळालंय. बेस्ट ऑफ लक तुमच्या सामन्यासाठी. मस्त खेळ करा, चांगला खेळ करा आणि या स्पर्धेमध्ये एक रंगतदार निर्माण करा. द ब्रेकिंग न्यूज फ्रॉम सेंटर, कल्पित 11 won the toss and decided to goal first. चला, दुसऱ्या इनिंगचा खेळ इथं सुरू होतोय. अण्णा माफ करा, मास्टर माइंड वर्सेस पंकज स्मृती यांच्यामध्ये एक चांगल्या गोलंदाजीनंतर थोडासा शेवटच्या षटकामध्ये मार खावा लागला इथं पंकज स्मृती संघाचा गोलंदाज पिंट्या पडाळ याला. त्याच्या जोरावर 50 धावा धावफलकावरती लागताना दिसत आहेत त्या समीर पाटीलच्या एक घणाघाती खेळीमुळे. आणि पाहूया या 51 धावांचं आव्हान पार करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात दाखल होते. मला वाटते मनोज पागदे आहे आणि मनोज पागदे बरोबर सुदेश पाटील, एक अनुभवी आक्रमक शैलीची ही जोडी पाहायला मिळते आपल्याला मैदानामध्ये. सुदेश पाटीलला एक नामी संधी आहे आपल्याला प्रूव्ह करण्याची की मी फलंदाज कशा पद्धतीचा होतो आणि आता काय आहे. आणि आता देखील मनोज पागदे या मैदानावरती कमी खेळले आहेत, परंतु कमी जरी खेळले असले तरी अनुभव मात्र खूप कमी जास्त आहे. कारण पूर्ण रत्नागिरी डिस्ट्रिक्टमध्ये शिक्षकांच्या होणाऱ्या प्रीमियर लीगमध्ये अतिशय चांगला खेळ आपल्याला मनोज पागदेकडनं पाहायला मिळतो. आता जर विचार केला गेला तर मास्टर माइंड कडनं कशा पद्धतीचा रणनीती आखली जाते. पहिलाच सामना जिंकण्याचा इरादा त्यांचा नक्की असणार आहे आणि रणनीती तशा पद्धतीची आखली जाते. 24 चेंडू 51 धावा. मंगेश, काय वाटतं आपल्याला सामना कोणाच्या बाजूने लागेल? सामना पहिल्या षटकातील पहिल्या षटकावर अवलंबून असेल. पाहूया, पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असेल. त्याचा फायदा किती हे दोन्ही फलंदाज उचलतात. जर 2 षटकामध्ये सरासरी 25 ते 26 धावा आल्या तर येणाऱ्या 12 चेंडूमध्ये शेवटच्या षटकापर्यंत सामना जाईल. परंतु थोडीशी जर म्हटलं तर यंग गोलंदाज आहेत आणि त्यांच्याबरोबर समोर आहेत ते बुजुर्ग आहेत. नक्कीच मंगेश, इथे विचार केला गेला तर सुदेश पाटीलला आपला जलवा दाखवायला लागेल. पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये आक्रमण करावं लागेल, विकेट देखील राखून ठेवावी लागणार आहे. पहिले षटक घेऊन मला वाटते मास्टर माइंड संघाकडनं पंकज नागवेकर सज्ज होतोय. रुपेश पारकर याची ही रणनीती आहे की एक फलंदाज आक्रमक आणि एक स्ट्राईक रोटेट करणारा म्हणजे बंडू पागदे मैदानात आहेत. लवकरच डावाला सुरुवात होते आहे. सलामीचं षटक घेऊन येतोय तो पंकज नागवेकर. राईट एम राऊंड द विकेट मारा करतील ते यावेळी पिंट्या पाटील याला. राईट एम राऊंड द विकेट यावेळी मारा करतील ते पिंट्या पाटील यांना. पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने टोळवलेला, त्यावर एकेरी धाव मिळते. एकेरी धावेने संघाची धावसंख्या होते ते बिनबाद 1. आणि यावेळी पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आले ते बंडू पागदे, ज्याने अनेक ठिकाणी आपलं क्रिकेटचं नाव कमवलेलं आहे आणि ते स्पॉन्सर पण असतात बऱ्याच ठिकाणी. पुन्हा एकदा मारा करेल तो पंकज. यावेळी स्ट्राईक वरती आहे तो बंडू पागदे. ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू, त्यावरती एकच धाव मिळेल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. ते बंडूला एका धावेने संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 2. एकेरी दुहेरीनी काय फरक पडणार नाही. षटकार चौकार जर आले तर सामना मात्र नक्कीच विजयाच्या दिशेने पंकज स्मृती जाईल.
ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू रनआउटचा संधी होती, पण रनआउटची संधी गमावली आहे. अचूक गोलंदाजी करतायत ते पंकज नागवेकर. निर्धाव चेंडू जातोय. पहिल्या षटकातील 3 चेंडू टाकलेले आहेत. 3 चेंडू नंतर धावसंख्या झाली ती 2. हा देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. या चांगल्या चेंडूवरती केवळ एकच धाव मिळते. सुदेश पाटीलला संधी दिली जात नाही मोठ्या फटक्या खेळण्याची. पंकज नागवेकर एक अनुभवी गोलंदाज आहे आणि अनुभवाचा जोर इथं दाखवला जातोय, परंतु सुदेश पाटील अजूनही फॉर्म तेवढासा पाहायला मिळत नाही. खेळावं लागणार आहे, आपल्या संघासाठी खेळावं लागणार आहे, आपल्याला वैयक्तिक खेळावं लागणार आहे. कारण इथे विचार केला गेला तर एका मोठ्या धावेचा पाठलाग करताना केवळ 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सागर, बरेच प्लेअरचा फॉर्म नसतो, पण ऐन सामन्याच्या वेळेला फॉर्म नक्कीच येतो. आणि आज पिंट्या पाटील कडून पंकज स्मृती संघाला भरपूर अपेक्षा आहेत. षटकार चौकार तर नक्कीच, आणि हा सामना शेवटच्या षटकात शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. सागर, याबद्दल माझं पूर्ण विश्वास आहे. चांगला चेंडू होता, लेग स्टिकच्या बाहेर पिच झाला होता. 1 धाव इथे मिळते. एका धावेनं समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 4. सागर, गेल्या वर्षी जे DPL ची स्पर्धा होती त्यामध्ये पंकज स्मृती एकही सामना जिंकला नव्हता, आणि आदित्यनाथ आणि माना आणि महालक्ष्मीच्या कृपेने आज सलामीचा सामना तरी ते जिंकू दे अशी अपेक्षा मी बाळगतो. नक्कीच वाटते त्यांच्याकडनं, बॉडी लँग्वेजवरनं वाटते की सामन्यामध्ये कमबॅक करू शकतात. पुन्हा एकदा पंकज, राईट हँड राऊंड द विकेट मनोज पागदेसाठी. पुढचा चेंडू पाहूया. हा देखील चांगला चेंडू, कोणती धाव मिळत नाही. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या पाहायला मिळते बिनबाद 4. आता 18 चेंडू बाकी आहेत आणि 47 जवळजवळ 47 धावांची गरज असणार आहे. म्हणजे प्रति षटकामागे 16 ही धावसंख्या आहे. म्हणजे एखादा षटकार किंवा एखादा चौकार कमबॅक नक्कीच करू शकतो सामन्यामध्ये. नक्कीच फार महत्वाचं राहणार आहे. आक्रमण करावं लागणार आहे 18 चेंडूमध्ये. पुढचा सामना जो आहे कल्पित 11 वर्सेस माहिर स्पोर्ट्स. दोन्ही संघाने आपली प्लेइंग 11 माझ्यापर्यंत पोहोचवली आहे. अतिशय चांगला खेळ आपल्याला कल्पित 11 आणि माहिर स्पोर्ट्स यांच्यामध्ये देखील पाहायला मिळणार आहे, कारण दोन्ही तुल्यबळ संघ असणार आहेत. त्याच्यानंतरचा होणारा जो सामना आहे तो असणार आहे आरोही स्पोर्ट्स वर्सेस पंकज स्मृती. त्यामुळे जर विचार केला गेला तर सिनियर 11 जो संघ आहे त्यांना आक्रमण करावं लागणार या सामन्यामध्ये आत्ता. कारण विचार केला तर सुदेश पाटीलला आपल्या बॅटचा जलवा दाखवावा लागेल. रोहित सावंत येतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर मास्टर एंड संघाकडून. रोहित सावंत, अष्टपैलू व्यक्तिमत्वाचं रोहित सावंत गोलंदाजी, फलंदाजी आणि फिल्डिंग या जोरावर आपल्या या डोकंबळे पंचक्रोशीमध्ये ज्याने आपलं नाव कमवलं आहे आणि ते स्वतः स्पॉन्सर पण असतात. रोहित सावंत मला वाटतं DPLच्या पहिल्या परावामध्ये काय हंगाम गाजवला होता या मुलानं. पुढचा चेंडू, लो बॉलचा इशारा येणार यात काय शंका नाही. एक बिमार चेंडू पाहायला मिळतोय. एक इशारा केला जातोय पंचांकडून की बिमार चेंडूचा. फ्री हिट दिली जाते. फक्त रनआउटच्या स्वरूपात बाद होऊ शकतो. आणि कॅच किंवा बोल्ड मध्ये काय होणार नाही. पिंट्याला एक नामी संधी आहे इथं की या चेंडूवरती हल्ला करण्याची, आणि हा केला हल्ला. ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू टाकला होता आणि चेंडू येतो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. ऑफ साईडच्या दिशेने माहीर असा हा पिंट्या पाटील आहे. याची फलंदाजी जर आपण मागची पाहिली असेल तुम्ही तर नक्कीच ऑफ साईड याची हो, कारण पॉइंटच्या दिशेने षटकार मारण्याची किमया केवळ सुदेश पाटील अर्थात पिंट्या पाटीलच्या बॅटमध्ये पाहायला मिळते. आता काहीसा बरीच वर्षामध्ये विचारले तर सुदेश देखील आपला टान्स बदलला आहे. मिडल आणि मिडबॉनच्या दिशेने जास्त पद्धतीने खेळतो, परंतु आता ही संधी मिळाली त्याला खात खोलण्याची, तर त्याचा फायदा त्याने घेतला या 4 धावांची. परंतु हंगामा अजून संपला नाही आहे. हंगाम करावा लागेल, कारण आक्रमण करावे लागेल. आक्रमण केल्याशिवाय या सामन्यामध्ये कमबॅक करता येणार नाही आहे आणि सुदेश पाटीलला इंजिन गरम करावं लागेल तरच ही गाडी ट्रॅकवर येऊ या शकते. षटकामध्ये सामना पंकज स्मृतीच्या बाजूने झुकलेला नक्कीच दिसेल, कारण पिंट्याने मारलेला चौकार हा त्यांना ऊर्जा देणारा नक्कीच आहे. पण तेवढी टिचून गोलंदाजी, ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकतोय
सुरेख निर्धाव चेंडू जातोय. निर्धाव चेंडूने संघाची धावसंख्या होते जैसे ते 9 धावसंख्या झाल्या. अजूनही जिंकण्यासाठी 42 धावसंख्येची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा रोहित याचा चेंडू. एक धाव गाठे. एका धावेने धावसंख्या होते ती बिनबाद 10. आता मात्र थोडासा दबाव पडतोय तो पंकस्मृती संघावरती. एखादा षटकार किंवा एखादा चौकार पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक येऊ शकतो. पिंट्याकडून तीच अपेक्षा आहे. पाहूया रोहित याचा चेंडू. यावेळी बंडू पागडे यांना नो बॉलचा पंचांचा इशारा होतोय. एका धावेने धावसंख्या वाटते आणि 9+1 12 धावा होते. हा चेंडू फ्री हिट असेल. स्पर्धेचा नियम आहे 2 बिमर झालेत. कमिटी यांनी सांगावं की आपला निर्णय. दुसरा बिमर इथं पाहायला मिळतोय तो रोहित सावंत कडून. काही नियम आहेत आणि त्या नियमानुसार ही स्पर्धा चालणार आहे. कारण मी पहिल्याच बिमरला इंटिमेशन दिलं होतं की पहिला चेंडू बिमर होता आणि दुसरा देखील चेंडू बिमर पाहायला मिळतो. इथे नवीन गोलंदाज इथे वापरावा लागेल आणि ओव्हर कंटिन्यू राहणार आहे आणि फ्री देखील कंटिन्यू राहील. समजून घ्यायचे नियम. अतिशय शिस्तबद्ध अशी ही स्पर्धा आपल्याला पार पाडायची आहे. सागर धावसंख्येत मंगेश पाहायला मिळतं तर 12 धावा धावफलकावरती दिसत आहेत. दुसरं षटक प्रगती पथकात 3 चेंडू झालेत. 8 धावा खर्च झाल्यात. अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहे. याच षटकामध्ये हंगाम जर विचार केला तर इथे आक्रमण करावं लागेल. षटकार किंवा चौकार अजून जर आला या षटकामध्ये तर सामना नक्कीच पंकस्मृतीच्या बाजूने जाऊ शकतो. कमीत कमी 20 ते 25 धावा धावफलकावरती दिसतील या षटकामध्ये तर नक्कीच फरक पडू शकतो. मला वाटते समीर पाटीलकडे गोलंदाजी दिली जाते कारण 2 चेंडू बिमर टाकल्यानंतर ओव्हर इथं सागर अर्धवट सोडावी लागणार आहे. सागर आपला दोन्ही गावचा शिमगा उत्सव असतो. त्यानंतर ही DPL ची स्पर्धा असते. या स्पर्धेमध्ये सर्वांची हुरहुर असते. कधी एकदा DPL चालू होते आहे याबद्दल तुम्ही काय बोलाल? नक्कीच मंगेश इथं विचारेल तर आम्ही देखील विचार करत असतो की या स्पर्धा या DPL चे ऑप्शन्स कधी होतात. ऑप्शन्स नंतर लगेच या स्पर्धेचं नियोजन आणि खरंच एक चांगला खेळ. सर्व एकत्र असतात दोन्ही वाड्या. जर विचार केला डोकंबळेचा तर पूर्ण डोकंबळे, नेवरे डोकंबळे आणि कोतवडे डोकंबळे फ्री हिट आहे आणि फ्री हिटचा फायदा फलंदाज घेतो का हे पाहण्यासारखं आहे. समीर पाटील पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाजीसाठी आणि हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर परंतु डिक्लेअर झोन मध्ये जातोय. केवळ 1 धाव इथे मिळेल. समीर पाटील विरुद्ध पिंट्या पाटील असा हा सामना पाहायला मिळतोय. स्लोअर 1 चेंडू टाकला गेलाय. डिक्लेअर झोन मध्ये हिट करून काही फायदा होणार नाही. जर थोडा शॉट या साईडला खेचला असता तर नक्की षटकार आला असता. समीर पाटीलने विचार केलाय. सुदेश पाटील म्हणजे त्याचाच मोठा भाऊ आहे तर त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेला. सुदेशनं देखील विचार केला होता की चला आपण देखील फटका खेळूया, मोठा फटका, परंतु त्याला खेळता आला नाहीये. थोडासा उजवा ठरला इथे समीर. शॉर्ट पिच चेंडू टाकला होता. लेग स्टिकच्या बाहेर प्रयत्न केला होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला आणि हा चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. हा चेंडू जर मिड विकेटच्या दिशेने मारला असता तर षटकार नक्की मिळाला असता. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. जर पाहिलं तर पिंट्या पड्याळ यांचं षटक महागात ठरलेलं आहे. त्यांना यावेळी पुन्हा एकदा उचलून मारला चेंडू. कारण हा गेम प्लॅन आहे समीरचा. कारण त्याला माहिती आहे समीर की पिंट्या पुल करतोय चेंडू स्वेअरलॅगच्या दिशेनं. तर त्याला माहिती आहे की स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला तर इथे जास्त धावा मिळणार नाहीयेत. 1च धाव मिळते आणि तशाबद्दलचा गेम प्लॅन इथे समीरनं म्हणजे बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुवानल्ला इथं पाहायला मिळत आहे. एकेरी दुहेरीने काय फायदा होणार नाही सागर. जर षटकार आणि चौकार आला तर धावसंख्या वाढू शकते. आणि यावेळी पाहूया
हा मात्र चौकार पाहायला चौकार मिळतोय. येतोय. या चौकाराने 4 धावेने संघाची धावसंख्या होते ती 2 षटकांचा खेळ इथं समाप्त होतोय आणि 2 षटकानंतर धावसंख्या बिनबाद 18. चांगला चेंडू होता, ऑफस्टंपच्या बाहेर पिच केला होता. मिडवनच्या दिशेनं क्षेत्ररक्षणामध्ये गॅप पाहायला मिळते आणि तिथे या 2-4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. सागर आता जर पाहिलं तर हाणामारीच करावी लागणार, कारण 12 चेंडूमध्ये आपल्याला जिंकण्यासाठी मला वाटतं 33 धावांची गरज आहे. म्हणजे 2 षटकार 1 चौकार जर या प्रशांतच्या गोलंदाजीवर आले आणि थोडेफार गोलंदाजीमध्ये फसवे चेंडू टाकण्यामध्ये माहीर असा प्रशांत आहे. नक्कीच इथे विचार केला तर पंकज स्मृती संघाला आक्रमण करावं लागेल. प्रत्येक षटकामध्ये 16 धावा जमाव्या लागतील. पण इथे जर विचार केला तर प्रशांत मोरे एक अतिशय चांगला असा हा गोलंदाज. आताच्या या पर्वामध्ये आपण विचार केला तर अतिशय प्रशांत मोरे गोलंदाजी येतोय. जो अनुभव आहे, चांगला फॉर्म मध्ये असलेला हा गोलंदाज प्रशांत मोरे. हा देखील चांगला चेंडू ऑप्टिमच्या बाहेर आणि pitch यावेळी केलाय, एकाच strike धाव जाते मिळते. ते पिंट्या पाटील याच्याकडे. पिंट्या पिंट्याचा- पाटील याला संधी आहे की नक्कीच 1-2 षटकार जर या गोलंदाजीवरती मारले तर मंगेश जर विचार केला ना तर 10 चेंडू आतापर्यंत पिंट्या खेळलाय. एका चौकारांशी 2 चौकारांशी 13 धावांवरती तो खेळतोय. मनोजच्या विचारात तर 5 चेंडूचा त्यानं सामना केलाय, 4 धावांवरती खेळतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय तो प्रशांत. पाहूया प्रशांत काय करतोय समीरसाठी, पिंट्यासाठी. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरचा हा चेंडू होता. पॉइंटच्या दिशेने खेळलाय, 1 धाव इथे मिळते. एका धावावर समाधान मानावं लागेल. पूर्णपणे जखडून ठेवलं इथे पिंट्या पाटीलला. एकेरी दुहेरीने काही फरक पडणार नाही. जर षटकार चौकार जर आले तरच सामना कलाटणी घेऊ शकतो. पुन्हा एकदा मारा करेल तो प्रशांत. स्ट्राईक वरती आहेत ते पिंट्या. राईट ओव्हर द विकेट. यावेळी ऑफ साईडच्या दिशेने पुन्हा एकदा मारण्याचा, परंतु पंच नो चेंडू घोषित करतायत. 2 धावा तर पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावा प्लस 1 नो अशा एकूण 3 धावा मिळत आहेत त्या पंकज स्मृती संघाला. 3 धावेने संघाची धावसंख्या वाटते ती. गोलंदाजाकडनं संधी दिली जाते आणि फलंदाजाला अजूनही एक फ्री हिट इथे मिळेल. 10 चेंडू आहेत आणि 28 धावांची गरज आहे. अजूनही सामना हरलेला नाही आहे, कारण हा जर चेंडूवरती फ्री हिट आहे आणि याच्यावर जर षटकार मिळाला तर नक्कीच सामन्यामध्ये वेगळी कलाटणी आपल्याला पाहायला मिळू शकते. अजूनही सामन्यामध्ये जान बाकी आहे. पाहूया समीर पिंट्याचा साठी हा चेंडू होता. थोडा बाउन्सर झालेला चेंडू ओव्हर थ्रो केला जातोय. 1 धाव अजूनही मिळते. थोडीशी मिसफील्ड होते. मिसफील्डमुळे 1 धाव आणखी पिंट्या पाटीलला भेटते. एका धावेने धावसंख्या होते ती वाढते आहे. 25. 2 धावा आलेल्या आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या होते ती 25. सागर, काय शेवटच्या षटकापर्यंत हा सामना जाऊ शकतो का? नक्कीच जाणार आहे, यात काय शंका नाही. कारण या सामन्यातच समीकरणाचा विचार केला तर या षटकामध्ये आणि हा मात्र उत्तुंग फटका निघालाय समीरच्या फटकाला. पिंट्याच्या बॅट मधून निघाला हा ताबडतोड असा हा षटकार. या षटकारांनी सामन्याची गणितच आता बदलली जात आहेत. कारण कमबॅक केला जातो इथंच पिंट्या पाटीलच्या बॅट मधून. एक उत्तुंग असा षटकार लॉंग ऑन सीमारेषेवरती पाहायला मिळालाय आणि इरादे स्पष्ट केले तिथे पिंट्याने. एखादा आणखी षटकार जर पडला तर धावसंख्या शेवटच्या षटकापर्यंत कमी येऊ शकते. अतिशय उत्तुंग असा फटका पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि यशस्वी राहिला हा षटकार पाहायला मिळतोय तो पिंट्याच्या बॅट मधून. पाहूया 8 चेंडू 20 धावा. अजूनही एकही गडी बाद करण्यात यश मिळालं नाही आहे ते मास्टरमाइंड संघाला. गेल्या वर्षी देखील पर्वामध्ये विचार केला तर पंकज स्मृती संघ अशा पद्धतीचाच खेळ करत होता, पण या वर्षी मात्र लय मध्ये पाहायला मिळतोय. अजूनही आत्मविश्वास वाढलेला दिसतोय तो पंकज स्मृती संघाचा या फटक्यानिशी. 8 चेंडू 20 धावांची गरज आणि हा देखील चांगला चेंडू होता. पाहूया रनआउटची संधी गमावली जाते. 1 धाव इथे मिळते. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एक धाव मिळते ती पिंट्याला, 1 धाव मिळते आपल्या पंकज स्मृती संघाला.
धावसंख्येत भर पडते, धावसंख्या होते 32. तिसरं षटक चालू आहे. प्रशांत मोरे गोलंदाजी करतोय. काहीशी महागडी गोलंदाजी पाहायला मिळते ती प्रशांतची. पुन्हा एकदा 7 चेंडू 19 धावा. राईट एम राऊंड द विकेट. यावेळी प्रशांत याचा चेंडू बंडू पागडे यांना. आणि आता मात्र इथं पहिली सफलता मिळते. झेल मनोज पागदे बाद होतोय. 3 षटकांचा खेळ इथं समाप्त होतोय. 3 षटकानंतर धावसंख्या 1 गडी बाद 32. पंकज स्मृती संघातर्फे आनंदाची बातमी म्हणजे स्ट्राईक वरती पुन्हा एकदा पिंट्या असेल आणि पिंट्या याच्यामध्ये क्षमता आहे की 3 चेंडू तो बाउंड्री सीमारेषेच्या बाहेर टोलवू शकतो आणि आपल्या संघाला विजयी नक्कीच करू शकतो. परंतु पाहूया चौथं आणि निर्णायक षटक कोण घेऊन येत आहेत त्यावरती अवलंबून आहे. अतिशय महत्वाचं आहे. सुशील मोरे नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. 1 डाऊन फलंदाज सुशील मोरे. आक्रमण करण्यामध्ये माहीर असा हा फलंदाज. जर धावसंख्येचा विचार केला 32 धावा धावफलकावर आहेत. त्याच्यामध्ये 25 धावा या सुदेश पाटीलच्या पाहायला सागर. मिळत आहेत. मनोज पागदे बाद झालाय आपल्या सागर. वैयक्तिक मनोज बाद झाला होता वैयक्तिक 4 धावा काढून. चांगला झेल टिपला होता इथे यष्टिरक्षकानं आणि फलंदाज तंबूत परतलाय. पंकज नागवेकरकडनं हा सुंदर असा झेल. स्ट्राईकवर जी पाहायला मिळेल आपल्याला सुदेश पाटील आणि गोलंदाजीसाठी येतोय तो संकेत पड्या. मॅन फ्रॉम गावणवाडी. जास्त तिथं असतो परंतु पाहूया या युवा खेळाडूवरती विश्वास दाखवला गेलाय मास्टर माइंड कडनं. पहिला चेंडू 6 चेंडू मध्ये 19 धावांची गरज. पहिल्या चेंडूवरती हल्ला करण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो 1 धावेसाठी. ऑफ साइड टू ऑफ स्टंप वरती गोलंदाजीचा मारा केला जातोय. 33 धावा धावफलकावरती दिसत आहेत. 5 चेंडू 18 धावा. सागर यावेळी बरेचसे गोलंदाजी ऑफ स्टंपच्या बाहेर यॉर्कर लेनच्या गोलंदाजी करतात त्यामुळे फटका मारण्याला पण थोडासा लगाम भेटतो. नक्कीच इथे विचार केला तर या 5 चेंडूवरती सामन्याची पूर्णपणे धुरा अवलंबून. आणि हा देखील चांगला चेंडू समजला नाही तो पिंट्याला. 1 धावेसाठी नाही तर 6 धावांचा प्रयत्न करण्याचा विचार होता परंतु थोडासा चेंडू पिच झालाय आणि ऑफ स्टिक म्हणजे थोडासा स्पिन झाला, ऑफ स्पिन झालाय आणि चेंडू बीट झालाय तो सुदेश पाटील. पुन्हा एकदा 4 चेंडू 18 धावांची गरज. हा देखील चांगला चेंडू पूर्णपणे ऑफ स्टंप वरती खेळवलं जात आहे कारण मागचा पाय जरा देखील हलवला जात नाही तो पिंट्या पाटील कडनं. आणि 3 चेंडू अतिशय निर्धाव पद्धतीने काढल्यात. नक्कीच मी म्हटलं होतं युवा खेळाडूवरती विश्वास दाखवला गेला आणि एक चांगली गोलंदाजी संकेत पड्याळनं दिले आणि चांगले संकेत पाहायला मिळतात ते मास्टर माइंडचे. 3 चेंडू 18 धावा. 3ही षटकारांची गरज आहे. 3ही षटकार सुदेश पाटील खेळतो का हे गरजेचं आहे पाहणं. ऑफ स्टंपच्या बाहेर. आता मात्र स्वैर मारा. एक अवांतर धाव इथे मिळते. या अवांतर धावेने संख्येच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 34. 3 चेंडू 17 धावा. 1 चेंडू या सामन्याचं समीकरण बदलू शकतो. पुन्हा एकदा काही उपयोग होणार नाही. केवळ 1 धावेवर समाधान मानावं लागेल आणि मला वाटतंय आता जर सामना सामन्याचा पाहिलं तर एखादा 9 चेंडू या सामन्याचं थोडंफार चित्र पंकज स्मृती घेऊन जाऊ शकतो. नाहीतर सामना हा मास्टर माइंड कडे झुकलेला आहे. स्ट्राईक वरती आता आहेत ते सुशील मोरे. एक मोठं नाव क्रिकेट जगतामध्ये. हाही चेंडू निर्धाव. आता शेवटच्या चेंडूवरती पाहूया किती धावा निघतात त्या. सुरेख अशी टिचून गोलंदाजी केली ती संकेत याने. सुरेख सागर मी सांगितलं तर अभिनंदन मास्टर माइंड. ऑफ स्टंपच्या आणि व्हाईट बॉल जी रेषा आहे ती पहिली त्या ह्याच्यामध्ये जे ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकले ऑफसाइड ऑप्शन लाईन वरती गोलंदाजी केली गेली आणि चेंडू स्पिन होतोय. स्टंप येतोय. स्टंपच्या दिशेने हा चेंडू येतोय आणि खरंच 6 चेंडू मध्ये केवळ त्याने 2 धावा दिल्या आहेत आणि खरंच एक चांगला विजय मिळवून दिलाय तो मास्टर माइंड संघाला.
संकेत विजयी संघाचं अभिनंदन पड्या- आणि पंकज स्मृती संघाने पण आपलं ज्येष्ठ असून सुद्धा या स्पर्धेमध्ये जी आपली कामगिरी केली आहे ती खरंच कौतुकास्पद आहे. नक्कीच कौतुकास्पद आहे आणि पिंट्याला फॉर्म देखील येतोय. मला वाटते पिंट्या नाबाद राहिलाय. 19 चेंडूंचा त्यानं सामना केलाय आणि 27 धावांवरती तो नाबाद राहिलाय. चेंडू जास्त खेळलाय बघायला गेलं तर, परंतु दुसरीकडे जर विचार केला गेला तर पंकज स्मृती संघाला विचार विनिमय थोडं